सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की देवा, तुम्ही आत्तापर्यंत ज्या मागील अध्यायामध्ये जे जे गोष्टी सांगितल्या ते मला चांगलं वाटले आणि समाधानी झालो. म्हणलं देवा, तुझी गोष्टी ऐकून मी या कौरवाबरोबर युद्ध करायला तयार नव्हतो, पण माझ्यामधलं अज्ञानपणा गेलं. हे धर्मयुद्ध आहे आणि युद्ध केलंच पाहिजे असे जे जे सांगितलेस ते सर्व समाधान झालं देवा. पण देवा, तुझ्यापासून ह्या पूर्ण जगाची निर्मिती झाली. म्हणलं स्वर्ग मृत्यू पाताळ तूच निर्मिती करतोस देवा, आणि नष्ट करण्याचं सामर्थ्य सुद्धा तुझ्यात आहे. म्हणलं असे असणाऱ्या ज्या भगवान श्रीकृष्णा आणि तू श्रीकृष्ण म्हणून ईश्वर रूपाला आलास म्हणलं देवा, असं मी म्हणतो. म्हणलं त्यामुळं देवा, तुझ्याबद्दल मला खूप प्रेम आहे. म्हणलं कारण तुझं जे स्वरूप आहे भगवान श्रीकृष्णा, तुझं स्वरूप आहे तर ते 2 हात व 4 हात असलेले रूप, देवाचे अनेक कार्य, अनेक तुझे रूप आहेत. म्हणलं देवा, त्या असणाऱ्या निमित्ताने पुन्हा पुन्हा ज्या ज्या वेळेस या परतवेळ अधर्म माझेला अधर्माचा नाश करून स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये येतोस. म्हणून अरे कोणतं कोणतं रूप घेतोस का नाही ते तुलाच माहीत देवा. म्हणून तो 10 अवतार आत्तापर्यंत घेतलेला आहेस. जसं त्या गारुड्याने खेळ खेळल्यानंतर सापानं जसं खेळ खेळतंय म्हणलं, तसे या स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये ज्या ज्या वेळेस धर्मावर संकष्ट येऊन धर्मलयाला जायची वेळ आलेली आहे, अधर्माचा प्रभाव वाढत आहे, अशा वेळेस अधर्माचा नाश करून स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी तू अनेक असणारे जे 10 अवतार घेतलेला आहेस. जसं त्या गारुडीने सापाला नाचावं तसं असणारा तू 10 अवतार घेऊन या स्वर्ग मृत्यू पाताळावर नाचितोस देवा. कारण सर्व निर्मिती करणारा तूच आहेस, असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनानं म्हणू लागले. देवा, ज्या उपनिषदे जे तुझं गुणगान गातात आणि त्या उपनिषदामध्ये तुझं वर्णन करतात, आणि योगी लोक ज्याला देवा, योगी लोकांना तुझं हृदयामध्ये, स्वतःच्या हृदयामध्ये तुझं स्वरूप साठवतात, आणि सनकाधिक जे जे श्रेष्ठ होऊन गेले ते पोटाशी धरतात आणि तुझं श्रीकृष्ण नामस्मरण करतात. अशा श्रेष्ठ लोकांनी सुद्धा नामस्मरण केलं आहे देवा. म्हणून देवा, भगवान श्रीकृष्णा, तुझं किती आघात विश्वरूप आहे म्हणलं, त्याचं वर्णन करता येणार नाही म्हणलं. हे आम्ही कानाने ऐकले आहे म्हणलं. तर देवा, ते असणारं जर तुझं विश्वरूप पाहण्यासाठी, तू कसा आहेस का नाही ते पाहण्यासाठी माझ्या मनामध्ये आहे ते उतावीळपणा झालेला आहे, व तुझं विश्वरूप पाहण्यासाठी माझ्या मनाची इच्छा आहे देवा. त्यामुळे मला ते विश्वरूप दाखव, असे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागली. भगवान श्रीकृष्णाने स्वतःहून असे असणारं ज्या मी विश्वरूप दर्शन घ्यावं हे अर्जुनाची इच्छा आहे. म्हणून ते मला असणारं जर ते विचारलेच आहेत की अर्जुना, मी तुला ते दाखवू का म्हणलं. हे माझी अपेक्षा मोठी. भगवान श्रीकृष्णाने हे माझी जी इच्छा होती ते पूर्ण करणारच आहेत म्हणून. म्हणून देवा, तुझं हे विश्वरूप पाहण्यासाठी माझ्या अंतकरणामध्ये खूप तळमळ लागलेली आहे देवा, मला विश्वरूप दाखव म्हणून. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला एक शंका आली की विश्वरूप पाहण्यासाठी, भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप पाहण्यासाठी त्याला अधिकार पाहिजे आणि तो ज्ञानी असला पाहिजे, तरच त्याला विश्वरूप दिसतंय म्हणून, नाहीतर विश्वरूप दिसणार नाही. हे भगवान श्रीकृष्णाला कळालं की त्या अर्जुनाला पहिले अधिकार दिलं पाहिजे. म्हणून देवा, मला हे समजत नाही की ते का जाणत नाहीस. भगवंत म्हणाले की माझे उत्तर असे आहे की रोगी माणसाला मुळात रोग कोणता आहे त्याचा विचार करून डॉक्टरांना औषध दिलं तर रोगी माणूस बरा होतो म्हणून. पण त्या रोगाचं निदान न करता औषध दिलं तर रोग बरं होतं का, बरं होणार नाही म्हणून. तसं
ह्या अर्जुनाला माझं विश्वरूप दाखवायचं आहे, तर सुरुवातीला ह्याला अधिकार दिला पाहिजे, विश्वरूप पाहण्याचं सामर्थ्य दिलं पाहिजे, ताकद दिलं पाहिजे, असं भगवान श्रीकृष्णाला विचार करू लागले. जसं व्यवहारिक माणूस जीवनामध्ये फार अपेक्षा वाढली आहे म्हणले, तो व्यवहार करण्यासाठी उत्सुक होतो आणि ते पात्रता काय अपात्रता काय विसरून जातो म्हणलं. तसं विश्वरूप पाहण्यासाठी पहिले अर्जुनाला सामर्थ्य दिलं पाहिजे, असं भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागली. जसं माणूस तहान लागलेली आहे, त्याला सुरुवातीला वाटतं की म्हणलं मला एवढी तहान लागलेल्या माणसाला असं वाटतं खूप जर तहान लागली तर समुद्रही मला पुरणार नाही असं वाटते, पण ते पाणी तेवढं पिऊ शकते का? पिणार नाही म्हणलं. जास्तीत जास्त एक लिटर 2 लिटर असं पाणी पिऊ शकतो, त्याला पिण्याची मर्यादा आहे म्हणलं. पण समुद्रही पुरणार नाही एवढं पाणी मला पाहिजे हे मनामध्ये इच्छा धरतो. तसं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दाखविण्यासाठी सामर्थ्य दिलं पाहिजे, अधिकार दिलं पाहिजे म्हणून विचार करू लागली. जसं परबळ इच्छाच्या वेळाने माझ्या शक्तीचा अंदाज कुणालाच कळत नाही म्हणलं भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागले. बाळाच्या सामर्थ्याचा जे अधिकार आहे ते मातेलाच माहीत असते. तसं अर्जुनाला विश्वरूप दाखवण्याचं सामर्थ्य भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक माता होती, अर्जुन म्हणजे एक लेकरू होतं. तर ते काय आहे ते काय नाही हे फक्त भगवान श्रीकृष्णालाच माहीत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा भगवंता माझ्या शक्तीचा विचार करा आणि नंतर विश्वरूप दर्शनाला आरंभ करा. अर्जुनानं म्हणू लागले की देवा मला पहिले तुमची शक्ती द्या आणि नंतरच विश्वरूप दाखवायला प्रारंभ करा असं अर्जुन म्हणू लागलं. माझी देवा तुझं विश्वरूप पाहण्यासाठी माझी योग्यता नाही म्हणलं, ते विश्वरूप पाहण्यासाठी योग्यता प्राप्त व्हावं म्हणून देवा तुम्ही माझ्यावर पहिले कृपा करा. आणि मी विश्वरूप पाहण्यासाठी माझ्याजवळ पात्रता नाही, तर ते तुला माहीत आहे देवा की कोणतं विश्वरूप दाखवण्यासाठी कोणती पात्रता पाहिजे आणि कोणता अधिकार पाहिजे हे मला सुरुवातीला सर्व विचार करून मला अधिकार देऊन ताकद देऊनच तुम्ही विश्वरूप दाखवा म्हणलं. नाहीतर मला तुम्ही विश्वरूप दाखवल्या मला अधिकार दिला नसेल तर हे काही उपयोग नाही म्हणलं. जसं पंचम स्वरामध्ये आलाप घेऊन एखाद्या गायन करणाऱ्या कलाकारानं व वारकऱ्यानं खूप पंचम स्वराने आलापाने गायन करू लागलेलं आहे, पण त्या गायन ऐकण्यासाठी भैरे बसलेले आहेत. मग त्या भैऱ्याला गायनाचं काही कळतंय का म्हणलं? आंधळ्यापुढे नाचून काय, भैऱ्यापुढे गाऊन काय. तसं कितीही पंचम स्वरानं आलाप घेऊन गायन जर करत असेल तर त्या भैऱ्याच्या पुढे गायन म्हणजे निष्फळ आहे, कारण त्या भैऱ्याला ऐकूच येणार नाही. म्हणून तसंच असणारं भगवान श्रीकृष्णा मला तुमचं विश्वरूप दाखविण्यासाठी पहिले मला अधिकार द्या व मला पहिले ताकद द्या असं या ठिकाणी अर्जुनानं श्रीकृष्णाला म्हणू लागले. जसं म्हणलं चातक पक्षी आहे, चातक पक्षाचं तत्व असं आहे की तो चातक पक्षी पृथ्वी तलावर कुठेही समुद्र असो नदी असो कोणतं असं असणारं जे पाणी असो तर त्याचा नियम असा आहे की तो पाणी जमिनीवरला पिऊ शकणार नाही म्हणलं. कारण जेव्हा पाणी पडलं तेव्हाच तो पाणी पितो म्हणलं. म्हणून त्या पावसाची जेव्हा चातक पक्षीला ताण लागल्यानंतर त्या पावसाला नाईलाजानं चातक पक्षामुळे पाऊस पडावा लागते म्हणलं. तसंच देवा मला असणारं तुम्ही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर तसंच असणारं हे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला असणारं या ठिकाणी विश्वरूप पाहण्यासाठी अधिकार देणार आहेत म्हणलं. एखादं पाणी खडकावर जर पडलं तरी व्यर्थ आहे म्हणलं, खडकावर पाणी पडल्यानंतर उपयोग आहे का? उपयोग नाही म्हणलं. तसं जर अधिकार जर विश्वरूप दाखवण्याचं दिलेलं नसेल तर उपयोग नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. म्हणून जसं चकोराला चंद्राचा प्रकाश चकोराच्या उपयोगाला येतो म्हणलं. चंद्राचा प्रकाश पडल्यानंतरच चकोरानं
चंद्र अमृत घेऊन तृप्त होतो, पण तेच चंद्राचं प्रकाश इतर पक्ष्यांना काही उपयोगाला येणार नाही म्हणलं. त्या चंद्राची किंमत चकोरलाच कळते म्हणलं. तसं असणार ज्या ठिकाणी ह्या विश्वरूप दर्शनाची किंमत हे अर्जुनालाच कळणार आहे. म्हणून पहिले असणारा त्या ठिकाणी अधिकार दिला पाहिजे. रात्र संपल्यानंतर सकाळ झाली हे आंधळ्याला काही कळते का? कळणारच नाही म्हणलं. तसं असणारं त्या ठिकाणी विश्वरूप दाखविण्यासाठी त्या अर्जुनाची पात्रता पाहिजे. म्हणून अर्जुनाला पहिले अधिकार दिला पाहिजे, त्याच्यात सामर्थ्य दिलं पाहिजे, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. आणि अर्जुन मी म्हणू लागला की देवा मला हे पहिले सामर्थ्य दे. तेव्हा अर्जुनानं श्रीकृष्णाला म्हणू लागला की देवा मला ईश्वरूप तू दाखविशील, मला हे पूर्ण खात्री आहे, पण कशाची जरुरी न पडता तू अनेक कामे करण्याकरता अग्रेसर आहेस, हे मला तू देतोस हे मला माहितीच आहे म्हणलं. तुझं अवधार्य याचकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्या भक्तानं तुला जे जे मागल ते देतोस हे मला पक्क माहित आहे देवा. योग्य काय अयोग्य काय असं तू भेद करीत नाहीस. तू मोक्षासारखी गोष्ट शत्रूला सुद्धा दिलीस, पण तुझा भक्तही तुझा झाला पाहिजे किंवा शत्रूही तुला झाला पाहिजे. म्हणून हे अधिकार मला तू देणारच, आणि देईपर्यंत विश्वरूप दाखविता येणार नाही हे तुला माहित आहे देवा, मी सांगायची गरज नाही असं अर्जुन म्हणू लागलं. जसं मोक्ष प्राप्त करून घेणं खूप अवघड आहे, हे जर सत्य जरी असलं तर देवा तुझ्या मी पायाची सेवा करून सांगतो, तू जिकडे पाठविलीस तिकडे, जसं चाकर नौकर माणूस मालक जिकडे पाठविलं तिकडे जातो म्हणलं, तसं असणार तू जिकडे पाठविलास तिकडे तू पाठविल तिकडे मोक्ष मिळणार आहे म्हणलं. ज्या पुतनेनं देवा गोकुळामध्ये तू लहान असताना तुझा प्राण घ्यावा म्हणून आपल्या ठाणामध्ये विष भरून तुला मारण्यासाठी आली, पण त्याच पुतनेला पण पुतना मला मारण्यासाठी आलेली आहे, पुतना माझी वैरी आहे, मी तिला मोक्ष देऊ नये हे तू काहीच विचार केलेला नाहीस देवा. पण त्या पुतनेला सुद्धा जे तुझी भक्ती करतात, जे संकाधिक आहेत, जे ऋषी महान तपस्वी ऋषी आहेत, त्या तपस्वी ऋषीला व भक्ताला जे मोक्ष दिलास आणि त्याच मोक्षाविषयीचा गोड प्रसाद त्या पुतनेला सुद्धा दिलास देवा. म्हणून भक्त हो तर तुझाच हो, शत्रू व्हायला तरी भगवान श्रीकृष्णाचा हो, असा अर्जुन श्रीकृष्णाला बोलू लागला. देवा राजसूय यज्ञामध्ये त्रिभुवनातील 1000 मंडळी राजसूय यज्ञामध्ये फात होती म्हणलं, तेव्हा असं मी शब्दाने तू अपमानित कसा गेला आहेस हे मला माहीत आहे. शिशुपालाकडून तुला अपमान करण्यात आला म्हणलं राजसूय यज्ञामध्ये, पण त्या शिशुपालाला सुद्धा श्रीकृष्णा, त्या शिशुपालानं जेव्हा तुला विरोध केलेला आहे तर त्या राजसूय यज्ञामध्ये तुझा अपमान केला आहे, पण त्या शिशुपालाला सुद्धा मोक्ष दिलास देवा. तू विरोध करणाऱ्याला सुद्धा मोक्ष देतोस. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही या जगामध्ये शत्रू व्हायचा असेल तर श्रीकृष्णाचंच व्हा, मित्र व्हायचा असेल तर श्रीकृष्णाचंच व्हा. म्हणून देवा ज्या उत्तानपाद राजाच्या ध्रुव बाळाला जे आढळपद दिलास देवा, त्याची ती इच्छा होती म्हणून. अशा असणारं देवा तू मला असणारं पहिले पाण्यासाठी हे स्वरूप मला अधिकार दे, मला ताकद दे. तू यासाठीच वनामध्ये गेला होतास की तुझी सर्व तुझ्या कृपा मिळून पित्याच्या मांडीवर बसण्याचा मान मिळावा, परंतु त्याला चंद्र सूर्यापेक्षा गौरविले आहेस म्हणलं. याप्रमाणे दुःखाने ग्रासलेल्या देवा, दुःखाने सर्वजण जे ग्रासलेले आहेत त्याला असणारं ते सुखी बनविलास. जसं तुम्हीच आहात, मुलाला हाक मारित असता आजामेळाला पाप्याला वैकुंठपद दिलेस म्हणलं. आणि देवा तुम्ही ज्या आजामेळा एवढा पापी होता, तुमच्या हाक मारल्या तो वैकुंठ पदाला नेलास म्हणलं. एवढा तू उदार आहेस. ज्या भृगु ऋषीने देवा तुझ्या छातीवर लात मारली
त्या भृगुऋषीने छातीवर लात मारताना सुद्धा, एवढं विरोध करताना सुद्धा ते खून भूषण म्हणून तू आपल्या हृदयावर मिरवतोस देवा. एवढा तू भक्ताविषयी प्रेमळ आहेस देवा, असे अर्जुन म्हणू लागले. जसं सागरामध्ये जे वेद बुडविले, तुझा शत्रू वेदच पुरा सागरामध्ये बुडून टाकले म्हणलं. तुझा शत्रू असलेला जो शंकासूर राक्षसानं सागरामध्ये वेद बुडून टाकलं. मग त्या शंकासूरला तू मारलास, पण आत्तापर्यंत ही त्या शंकासुराने विरोध केलेला आहे म्हणून त्याला मोक्षालाच पाठवलास. आणि तू शंकासुराला मारलास, पण तेच शंख हातामध्ये धारण केलास देवा. एवढं तुझं शत्रूवर सुद्धा, शत्रू होऊन बी आलं तर तुझंच आलं पाहिजे, मित्र होऊन आलं तरी तुझंच आलं पाहिजे, असं तू सर्वाला मोक्ष दिलास देवा. हे आम्ही विसरत नाही म्हणलं देवा. तू ज्यानं तुझा अपमान केला आहे व तुझ्यावर उपकार केला आहे, पात्रता नसतानाही तुला उपकार करणाऱ्यावर बी तू उदारपणा दाखविलास व त्याला प्रसन्न झालास. अपकार करणाऱ्यावर बी तू उदारपणा होऊन त्याला प्रसन्न झालास, त्याची मनोकामना पूर्ण केलास. तू वामन अवतारात असताना बळीराजाला त्रिलोकाचे राज्यदान दिले म्हणून दिलास देवा. म्हणून तू बळीचा द्वारपार झालास. हे आम्हाला सर्व माहीत आहे देवा. ज्या गणिकेने तुझी पूजा केली नाही म्हणलं, ज्या गणिकेने तुझं कधी गुणगान गावलं नाही, फक्त ते एक मरणासमयी आपल्या पोपटाला राघोबा राघोबा म्हणून हाक मारत होती, तर अशा गणिकेला त्या पोपटाचं नाव राघोबा ठेवलेली होती. पण मी देवाचं नाव राघोबा राघोबा घेताही तिला काही माहिती नव्हतं. पण त्या गणिकेनं जेव्हा मृत्यू झाल्यानंतर वैकुंठात देवापेक्षा मोठे स्थान दिलेस देवा. एवढं तुझं सामर्थ्य आहे की मरता वेळेस राघोबा राघोबा म्हणल्यानंतर सुद्धा एवढ्या पापी गणिकेला स्वर्गामध्ये स्थान दिलास देवा. अशी कोणती काल्पनिक निमित्ते पाहून अनेक तरेवाईकपणे प्रत्येकास आपले मोक्ष तू देऊ लागतोस देवा. असा जो तू मला तर अशाना मोक्ष देतोस देवा, तर मला वेगळे काय करशील, तर मलाही बरोबर तू हे अधिकार देतोस देवा. हे सर्व माहीत आहे मला. म्हणून जसं कामधेनू म्हणल्यानंतर ते गाय कितीही जर संकट आलं तर दुधाची कमतरता पडते का, पडणार नाही म्हणलं. तसं कामधेनूची वासरे कधी उपाशी राहतात का, राहणार नाही. कामधेनू म्हणजे म्हटलेले मिळणार आहे. म्हणून अशा असणाऱ्या ज्या ठिकाणी अर्जुना भगवान श्रीकृष्णा, तर मला आहे ते तू हे सर्व देशील हे मला माहीत आहे म्हणलं. म्हणून मी जे काही तुझ्याकडे विनंती केली आहे त्याप्रमाणे भगवंता मला तुम्ही विश्वरूप दाखवा, परंतु ते पाहण्याकरता योग्य ते दे, एवढीच तुला विनंती करतो, असे अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. हे भगवंता, माझे डोळे तुझे विश्वरूप पाहण्यास समर्थ असले पाहिजे, ते ताकद मला दे. आणि तू ताकद मला देणारच हे खात्री मला आहे म्हणलं. तरच मी विश्वरूप पाहण्यासाठी माझी इच्छा पूर्ण होणार आहे, नाहीतर होणार नाही म्हणलं. म्हणून सुभद्रापती अर्जुन असा असणारा विश्वरूप पाहण्याविषयी पुन्हा पुन्हा भगवान श्रीकृष्णाला विनंती करू लागला. व भगवान श्रीकृष्णाला, राजा भगवान श्रीकृष्णाला सहन होईना. भगवान श्रीकृष्ण षड्गुण चक्रवर्ती होते. एकूण भक्ताची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या भगवान श्रीकृष्णामध्ये होती. म्हणून भगवान श्रीकृष्ण कृपारूपी अमृत होऊन त्याने जलयुक्त मेघ होऊन अर्जुनाला जवळ असलेला वर्षकाळ केला होता. मग तेव्हा त्या अर्जुनाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न झाले आणि हा अर्जुनाला असणाऱ्या ज्या ठिकाणी विश्वरूप दाखवण्याची ताकद देऊ लागले. जसं कृष्ण कोकिळ आणि अर्जुन वसंत, मग तो कोकिळ कुजन करणारच म्हणलं. जसं कोकिळ आहे, कोकिळ म्हणल्यावर ते गायन करणारच म्हणलं. तसं अथवा वाटोळे चंद्रबिंब पाहून क्षीरसागर जसा उसळतो, चंद्रबिंब पाहिल्यानंतर सागर जसं उसळतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाविषयीचे प्रेम पाहिले. तेव्हा त्या प्रेम पाहिल्याबरोबर जसं समुद्र उसळावं तसं अर्जुनाविषयी अधिक प्रेम त्या भगवान श्रीकृष्णाला निर्माण झालं. मग त्या प्रसन्नपणाच्या आनंदाने अर्जुना माझी अनंत रूपे पहा, असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले.
एकच विश्वरूप पाहावे अशी अर्जुनांची अंतकरणात अपेक्षा बाळगली होती. पण भगवान श्रीकृष्णाने विचार केले, विश्वच विश्वरूपमय करून टाकले. धन्य भगवान श्रीकृष्ण की जे अत्यंत उदार आहेत. भगवान श्रीकृष्ण एवढं उदार आहेत की ज्या ठिकाणी भिकारी आल्यानंतर जो याचक भिकाऱ्याची मनोकामना पूर्ण करतो, तसा भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाची मनोकामना पूर्ण करू लागली. आणि तो परमात्मा आपल्या सर्वस्व हजाराच्या संख्येने याचकांना जसं असणारं जे दान देतो याचक, तसं भगवान श्रीकृष्णानं भक्ताची जशी इच्छा असेल तसं श्रीकृष्ण पूर्ण करतात. अहो, जे 1000 डोळे असलेल्या शेषालाही दिसू दिले नाही आणि वेदांना ज्या गोष्टीचा पता लागू दिला नाही, फार काय सांगावे. हे भगवंताची अर्धांगी लक्ष्मी जी आहे, पण तिलाही जे विश्वरूप दाखविलेलं नाही व भगवंताचे विश्वरूप दाखविले नाही, ते आता अनेक मार्गाने प्रकट करून भगवान श्रीकृष्णानं विश्वरूप उघड अर्जुनाला असणार ज्या ठिकाणी दाखवायला लागून लागले. म्हणून अर्जुनाचा असणारा अमर्याद भाग्याला तोड नाही म्हणलं. अर्जुनाचं किती भाग्य आहे म्हणलं. ज्या 1000 डोळ्याच्या शेषावर भगवान श्रीकृष्णानं शयन करतात, ते सुद्धा शेषाला विश्वरूप दाखविले नाही. वेदांना ज्या गोष्टीचा पता लागू दिला नाही, अर्धांगी लक्ष्मी पण तिलाही विश्वरूप दाखविले नाही, पण ते विश्वरूप भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला दाखवू लागले म्हणलं. किती अर्जुन भाग्य आहे म्हणलं. म्हणून सांगणारा वक्ता पेक्षा ऐकणारा श्रोताही चतुर असला पाहिजे, पुण्यवान असला पाहिजे म्हणून. आणि हा श्रोता सुद्धा पात्रतेचा होता म्हणलं. म्हणून जसं माणूस जागृत अवस्थेमध्ये आहे, त्याला स्वप्नात गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नातील सर्वच वस्तू आपण बनून राहतो, त्याप्रमाणे भगवान स्वतः अनंत प्रमाण रूपे आपणच झाले आहेत. स्वप्नामध्ये जे पडलं ते जागृत अवस्थेमध्ये असल्यावर दिसते का? दिसणार नाही म्हणून. तसं श्रीकृष्णाने आपले परिच्छिन्न आकृती एकदम सोडून स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला. फार काय सांगावे. विश्वरूपद्वारा योगाचे ऐश्वर प्रकट केले. अर्जुन हे व्यापक विश्वरूप पाहू शकेल की नाही, या भगवान श्रीकृष्णाने विचार करू लागले. उलट अर्जुनाच्या प्रेमाने उतावळे होऊन एकाएकी विश्वरूप पहा असे सतत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले. अरे अर्जुना, तू एकच विश्वरूप दाखव असे म्हणत आहेस, पण ते एकमेव विश्वरूप दाखविले तर काय दाखविल्यासारखे होईल. म्हणून तुला एक रूप दाखवण्याला तयार नाही. मी अनेक माझे पूर्णच रूपे दाखवतो, एक रूपाने तुला काय होणार आहे असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले. तरी तू आता माझ्या विस्तृत रूपात संपूर्ण विश्वच भरलेला पहा. त्या विश्वरूपापैकी काही माझे रूपे म्हणलं स्वरूपे काही रोडकी आहेत, काही लठ्ठ आहेत, काही बुटकी आहेत, काही विशाल आहेत, काही अमर्यादच आहेत म्हणलं. असे माझे रूपे आहेत म्हणलं, असे श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. काही रूपे कशाच्या तरी आवेशाने न आवरणारी, कित्येक अत्यंत सात्विक, काही क्रियासल तर काही स्तबत, असे माझे रूपे आहेत म्हणलं. उदास रूपे आहेत, काही प्रेमळ, काही अतिसंतप्त माझे रूपे आहेत म्हणलं. असे सर्वच रूप मी तुला दाखवतो. तू म्हणत आहेस एकच रूप बघ, एक नाही, मी सर्व रूप दाखवतो. असे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले की जसं झोपेत असलेली काही सतर्क सावध, काही सर्वापासून अलिप्त, काही गंभीर, काही उदार, काही अतिक रूपांतर, काही रागीट रूपे आहेत म्हणलं. काही रूपे शांत आहेत, काही रूपे सदाचरणी आहेत, काही सतत रूपे मस्तवाल आहेत, काही रूपे माझे स्थिर आहेत, काही रूपे माझे स्तबत आहेत, काही रूपे माझे शांत आहेत, काही रूपे माझे आशाबद्ध, काही विरक्त आहेत, काही जागे असलेले तर काही झोपी गेलेले, काही समाधानी, काही हावरी आहे, काही प्रसन्न आहेत म्हणून. त्यातील कित्येक निशस्त्र, काही रूपे माझे निशस्त्र आहेत म्हणलं अर्जुना, काही सशस्त्र आहेत, काही रूपे उग्र तर काही प्रेमळ आहेत, काही भयंकर तर किती अतिविचित्र तर काही समाधी अवस्थेत आहेत, काही निर्माण करण्याच्या वर्तीची, काही मोठ्या आवेशाने संहार करणारी तर काही अलिप्त राहिली. विविध प्रकारची परंतु पुष्कळ अलौकिक तेजाने प्रकाशमान असलेली
तसेच एकसारखा दुसऱ्याची वर्णन असलेली हे विश्वरूप तुला दाखवित आहेत म्हणलं. कित्येक तापलेल्या शुद्ध सोन्याप्रमाणे विश्वरूप आहेत, तर काही रूपे अत्यंत काळ्या रंगाची आहेत. कित्येक सर्वांगावर शेंदुराने माखलेली जणू आकाश तशी सिंदूर रंगाची विश्वरूप आहेत. कित्येक रूपे ब्रह्मांड माणिक रत्नाने जडविलेली आणि स्वभाव मुळातच अरुणादयासारखी लाल, तर कित्येक केसरी रंगाची रूपे आहेत म्हणून. अनेक शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र, कित्येक इंद्रनीळ मण्याप्रमाणे निळी रूपे आहेत. कित्येक काजळाप्रमाणे काळपट आणि कित्येक लाल रंगाची विश्वरूप आहेत. कित्येक तेजदार सोन्याप्रमाणे पिवळी विश्वरूप आहेत. कित्येक पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामोरणी विश्वरूप आहेत. कित्येक चाफ्याच्या फुलाप्रमाणे गोरी रूपे आहेत. काही केवळ हिरव्या रंगाचे आहेत. काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी रूपे आहेत माझी. कित्येक चंद्राच्या प्रकाशाने शीतळ अशी विविध रंगी माझी रूपे आहेत म्हणलं. अर्जुना, हे जसे विविध रंग तसे विश्वरूपाच्या रचनेत बदल आहे. लाजेने मदनाने शरण जावे अशी विपुल रूपे. काही रूपे अत्यंत सुंदर बांध्याची, काही कोमल शरीराची, मनाला मोहित करणाऱ्या आकृती, काही श्रंगार रूपी संपत्तीची जणू भांडारे उघडले आहेत अशी रूपे आहेत म्हणून. कित्येक पुष्ट अवयवांच्या, तर अनेक वाळलेल्या अतिभीषण, काही दीर्घकंठ पसरट कुरूप रूपे आहेत, तर काही वेड्या वाकडी रूपे आहेत म्हणून. अशा अनेक प्रकारच्या आकृती आहेत. हे अर्जुना, यांची मर्यादा पाहता कळणार नाही. यांच्या एकेका अंगाच्या भागावर हे जग असल्याचे पाहून घे. जेव्हा विश्वरूपाच्या दृष्टीचे उघडणे होत असते तेव्हा 12 आदित्यच्या सृष्टी विकसित पावतात आणि जेव्हा दृष्टी झाकली जाते तेव्हा ते आदित्य त्या दृष्टीत एकमेकास एकत्र येऊन मावळतात. विश्वरूपाच्या मुखातून निघणाऱ्या वाफेबरोबरच जेथे सर्व विश्व ज्वालामय आहे त्या विश्वरूपात अग्नी इत्यादी देवता आणि अष्टवसूंचा समुदाय येत आहे आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात. त्या ठिकाणी रुद्रगणाचे संघ उत्पन्न होतात. विश्वरूपाच्या शांत शीतल स्वभावाचा ओलावा किती आहे याची मर्यादा आयुर्वेदाचार्य अश्विनी देवांनाही कळत नाही. अर्जुना, विश्वरूपाच्या श्रोत्राकाशात अनेक वायू निर्माण होतात. याप्रमाणे विश्वरूपाच्या प्रत्येक अवयवांच्या सहज लीलेत अनेक देव सिद्धचरणांची कुळे जन्मतात. ही माझी अमर्याद प्रचंड रूपे पहा, ज्याचे वर्णन करण्यास वेद बोबडे झाले म्हणलं. 6 शास्त्र 18 पुराण भगवान श्रीकृष्णाचं वेद गाण्यामध्ये बोबडे झाले. 1000 तोंडाचा शेषनारायणाला सुद्धा वर्णन करता येणार नाही. अशी विद्यादाता सरस्वती भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करण्यासाठी पृथ्वीचं कागद केलं. 7 समुद्राचं पाणी, पृथ्वी तलावरील जेवढे झाडं आहेत त्याची पानं करून आणि ते पानं समुद्रामध्ये मिसळून त्याची शाई बनवून पृथ्वीवर जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करायला सुरुवात केलं तर तशा सरस्वतीला सुद्धा भगवंताचं वर्णन करता आलं नाही. अशा देवा असंख्य आयुष्यरूप कमी पडतात म्हणलं तुझं वर्णन करताना. अशा सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेवाला सुद्धा तुझा ठाव ठिकाणा सापडलं नाही देवा. तुझं वर्णन कुणाला करणं शक्य नाही. म्हणून 3 वेदांनी ज्याचे स्वरूप कधीच ऐकले नाही तीच ही विश्वरूपे प्रत्यक्ष बघून कौतुकाने ऐश्वर्याची मोठी संपत्ती बघून तर आज भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागले की अशा अर्जुना, ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टीची निर्मिती करणारा त्याला माझा अंत कळायला नाही. ज्या 3 वेदांना सुद्धा स्वरूप माझं कधी ऐकले नाही ते विश्वरूप बघून कौतुकाने ऐश्वर्याची मोठी संपत्ती तू भोग म्हणून. जसं कल्पवृक्षाच्या झाडाजवळ लहान गवताची पाती अंकुर असतात त्याप्रमाणे अर्जुना, माझ्या विश्वमूर्तीच्या अंगावरील केशाच्या बुडाशी अनंत सृष्टी असलेली पहा. तसं कल्पवृक्ष झाड जे म्हणतेला देऊ शकतो तसं माझे विश्वरूप आहेत. म्हणून खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये परमाणू उडताना पाहावयास मिळतात. त्याप्रमाणे विश्वरूपाच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यात अनंत ब्रह्मांडे फिरत असताना दिसतात. म्हणून या ठिकाणी एकेकाच्या अंगावर विस्तारासह विश्व असलेले पहा आणि विश्वाच्याही पलीकडे पाहावे असे तुला वाटत असेल तर मी तुला विश्वरूप दाखवतो. अरे तर त्या बाबतीत येथे कोणताही मी तुला विश्वरूप दाखवण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. काही कठीण तर नाही. माझ्या रूपात तुला सर्व काही दिसेल म्हणून असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. दयाघन भगवान श्रीकृष्ण बोलले तेव्हा अर्जुन, देवा मी विश्वरूप पाहत आहे किंवा पाहत नाही
याविषयी मला काही बोलता येणार नाही. मी सध्या स्तब्ध आहे, मी शांत आहे, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागला. अर्जुन शांत असल्याचे श्रीकृष्णाने पाहिले तेव्हा तो विच्छेचा दागिना घातलेला जसाच्या तसाच विश्वरूप पाहण्याविषयी पूर्वीसारखाच उत्कंठित असलेला पाहिला. भगवान श्रीकृष्णाने विचार केले की अर्जुनानं आता विश्वरूप पाहण्यासाठी त्याची उत्कंठा इच्छा आहे आणि तो शांत झालेला आहे. भगवानाने श्रीकृष्णाला बघले. भगवान श्रीकृष्णाने मनात म्हणाले, अद्याप अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा अद्याप संपलेली नाही. विश्वरूप पाहेपर्यंत अर्जुनाला आत्मसुखाचा मार्ग सापडणार नाही. म्हणून मी दाखविलेले विश्वरूप याला कळले नाही तर मग याला सामर्थ्य मी दाखविलेले उपयोग काय म्हणून माझ्या विश्वरूपाचं तुला त्याला कळलं पाहिजे. असे भगवान श्रीकृष्णाला हसले आणि हसत म्हणाले, अरे बाबा, आम्ही तुला विश्वरूप दाखविले परंतु ते पाहत नाहीस, याला आम्ही काय करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, तुला विश्वरूप दाखवू लागलेले आहे अर्जुना, पण तू विश्वरूप पाहिलेलं नाहीस, असं हसत नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने या औपरोधिक वक्त्यावर चाणक्य अर्जुन म्हणाला. भगवान श्रीकृष्ण शब्द ऐकून चाणक्य अर्जुन म्हणाला, देवा, मी विश्वरूप पाहू शकत नाही, हा कमीपणा कोणाला आहे. देवा, विचार कर, तुम्ही बगळ्याकडून चांदणे सेवन करू पाहत आहात ना. देवा, बगळ्याकडून चांदण्याचं अमृत सेवन करता येते का? करता येणार नाही. तसं मी बगळ्यासारखं आहे देवा, म्हणून तूच मला विश्वरूप दाखविण्यासाठी सामर्थ्य दिलं पाहिजे. तू दाखवू लागलेले, दिसू ना गेले म्हणून लागले देवा, मी बगळ्यासारखं आहे, मला विश्वरूप पाहण्याचं सामर्थ्य माझ्या अंगात नाही, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू लागला. अहो भगवान श्रीकृष्णा, तुम्ही स्वच्छ आरसा आहात, तो स्वच्छ आरसा आंधळ्याला दाखविल्यावर त्या आंधळ्याला उपयोग आहे का म्हणलं? ते दिसणारच नाही म्हणलं. जसं बहिऱ्या माणसापुढे कितीही जर गायन केलं सुंदर तर त्या बहिऱ्याला गायनाचं काही उपयोग आहे का म्हणलं? गायन ऐकू येते का? येणार नाही म्हणलं. म्हणून जसं आंधळ्यापुढे आरसा दाखवून उपयोग नाही, बहिऱ्यापुढे गायन करून उपयोग नाही, तसं मला विश्वरूप दाखवलेलं आहे. पण विश्वरूप पाहण्याचं सामर्थ्य माझ्या अंगामध्ये दिल्यानंतरच मला हे सामर्थ्य समजणार आहे. म्हणून फुलातील जे पराक्रम जाणून बुजून चिखलात राहणाऱ्या बेडकाला जे चिखल कमळाच्या फुलाजवळ राहते, पण त्या कमळाच्या फुलाजवळ ज्या कमळाच्या फुलामध्ये जे रस राहते म्हणलं, आणि त्या रसामध्ये एवढी गोडी आहे, पण त्या बेडकाचं एवढं अज्ञानपण आहे की या कमळाच्या फुलाजवळ जाऊन आपण रस सेवन करावं, तर तो रस न सेवन करता तो आहे ते बेडूक बुडाला पाण्यामध्ये जाऊन चिखलच खातो, पण त्या कमळाच्या फुलाचं त्याला ज्ञान नसतं म्हणलं. तसं देवा, मी तुझ्याजवळच आहे, पण तू विश्वरूप दाखविलं तरच मला कळणार आहे. तसं बेडकासारखं आहे, मला ज्ञान नाही म्हणलं. म्हणून तसं वाया घालावयाचे तसे व्यर्थ घालवित आहात, मग प्रभू रागावता कोणावर? म्हणून देवा, तुम्ही ते वाया घालवत आहेत म्हणलं. ते चारवायचं ते बेडकाला कळच ना म्हणलं. तसं मी बेडकासारखं आहे, मला विश्वरूप दाखविण्याचं सामर्थ्य द्या म्हणलं. जे विश्वरूप पाहण्यासाठी माझे इंद्रिय म्हणून जे ठरलेले आहेत, तर त्या इंद्रियाला ज्ञानदृष्टी द्या. तेव्हा माझे डोळे विश्वरूप पाहण्यासाठी सामर्थ्य द्या, मला तशी ते दिसावे, असं भगवान अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हणू लागले. परंतु देवा, तुमचं एक मला कमीपणा वाटतो. तुम्हाला हे दोष मी देवाशी वाटत नाही, पण तुमचे बोलणे मी सहन करणे हेच चांगले. त्यावर भगवान म्हणाले, अर्जुना, तू म्हणतोस तेच खरे आहे. खरे विश्वरूप आम्ही तुला दाखवायचे म्हटल्यानंतर प्रथम तुला ते पाण्याचे सामर्थ्य द्यायच पाहिजे, पण प्रेमाने बोलण्याच्या नादात मुख्य ते विसरून गेलो. भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले, तुला जर खरोखर विश्वरूप दाखवायचं असेल तर तुला पाण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. तू मी बोलण्याच्या प्रेमामध्ये, मी त्या नादामध्ये मुख्य विश्वरूप दाखवायचे विसरलो, असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.